पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुजन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर प्रशालेचे सहशिक्षक राजशेखर स्वामी यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या न्यायाच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले। तसेच आंबेडकरांमुळे स्त्रियांना व बहुजन समाजाला ज्ञानाची द्वारे कशी खुली झाली हे सांगत शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे आयुध आहे। या बाबासाहेबांच्या विचारांची आपण नेहमीच प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगितले। बाबासाहेब नसते तर या बहुजन समाजाचे काय झाले असते यावर आधारित असलेली प्राध्यापक विनायक पवार यांची एक कविता सादर केली। या कार्यक्रमासाठी श्रीनिवास देवारे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर सुंदर फुलांची आरास केली होती। कार्यक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। उपमुख्याध्यापक धर्मसाले सर, त्यानंतर पर्यवेक्षिका सामल मॅडम, मेरगू सर आणि जोकारे सर आणि सर्व उपस्थित सहकारी शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, राष्ट्रवादाचे व्याख्याते, कायदे पंडित, धर्मसुधारणकार, त्यानंतर अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यातून अगणित सूर्यांची ऊर्जा घेण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला। आई भीमाबाई आणि वडील रामजी यांच्या पोटी जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 14वे आणि शेवटचे अपत्य होते। घरची परिस्थिती तर अत्यंत हालाकीची होती। घरी 18 विश्व दारिद्र्य होते, तरी सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या परिस्थितीला दोष कधीही दिले नाहीत। संस्कृतमध्ये खूप छान सुभाषित आहे, दैवा यत्तम तू कुले जन्म, मदा यत्तम तू पौरुषम। म्हणजे कोणत्या कुळामध्ये आपला जन्म व्हावा हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु पुरुषार्थ काय हे दाखवणं हे आपल्या हातामध्ये असतं। हे बाबासाहेबांनी ओळखलं आणि बाबासाहेबांनी भरपूर शिक्षण घेतलं। आपली जर परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय तर उपाय नाही हे बाबासाहेबांनी जाणलं आणि बाबासाहेबांनी भरपूर शिकले। जवळपास 32 पदव्या बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये मिळवलेल्या आहेत। बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जगण्याचा मूलमंत्र आपल्याला दिलेला आहे। अगतिक झालेल्या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रागतिक बनण्याची दिशादृष्टी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे। मी काय शिकलो असतो भीमा, मी काय शिकलो असतो भीमा, तू शिकला नसता तर। मी काय शिकलो असतो भीमा, मी काय शिकलो असतो भीमा, तू शिकला नसता तर। पाय लाभले नसते आम्हा, तू थकला असता तर। पाय लाभले नसते आम्हा, तू थकला असता तर। माती खाली खोल बियाणं अडलं असतं रे, माती खाली खोल बियाणं अडलं असतं रे। झालं नसतं मोल बियाणं सडलं असतं रे। मोसम तुझ्या पेरणीचा चुकला असता तर। मी काय शिकलो असतो भीमा, तू शिकला नसता तर। पाय लाभले नसते आम्हा, तू थकला असता तर। अज्ञानाचा डोंगर भीमा फुटला नसता तर। पाय लाभले नसते आम्हा, तू थकला असता तर। मी काय शिकलो असतो भीमा, तू शिकला नसता तर। बाबासाहेब एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते, त्यामुळं या व्यक्तिमत्वाकडे पाहून मला एवढंच म्हणावं असं वाटतं की दिव्यत्वाची जेत प्रचिती ते खरं माझे जो। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।